प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यात भाजपाने पोचलेले डावे. या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार का? संजय राऊतांचा सवाल. अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळीशाई फेकून धक्कादायक हल्ला करण्यात आला. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले असताना काही लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येऊन काळीशाई फेकली आणि त्यांना खाली ओढून मारहाण केली आणि या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचं समोर आले. या प्रकरणी दीपक काटे, भाजप युवा मोर्चा राज्य सचिव किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह 59 जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी यापैकी 2 आरोपींना अटक केली असून 5 आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. संजय राऊत यांनी म्हटलं आहे की भाजपचा संबंध आहे. ते जे आरोपी आहेत ते सगळे भाजप नेत्यांच्या आसपास असल्याचे व्हिडिओ आणि फोटो आले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देत आहात. डावी विचारसरणी अमुक आणि तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला, त्या पद्धतीने हल्ला झाला ते भारतीय जनता पक्षाने पोचलेले डावे होते. आता या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपचा संबंध आहे. ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास त्यांचे व्हिडिओ आणि फोटो आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देताय ना, की डावी विचारसरणी अमुक तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला जो झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला, हे भारतीय जनता पक्षानं पोचलेले डावे होते. आता जनसुरक्षा कायदा तुम्ही लावणार आहेत का या लोकांवर? महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारतोय, धरतोय, सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला, बाहेर फिरायला कार्यकर्त्यांना भीती वाटते राजकीय. या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावरती हल्ला करतील याचा भरोसा नाही. त्या महाराष्ट्राचं गुंडाराष्ट्र करून टाकलंय फडणवीसांच्या राज्यामध्ये. पण राऊतसाहेब, या प्रकरणात फडणवीस सतत म्हणता आहे की आंदोलन करण्यावर बंदी घातलेली नाही, आंदोलन करू शकतात, आंदोलनाचा अधिकार कायम राहील, मग तो विरोधी पक्ष असतील किंवा संघटना असतील. पण ज्यांचे नक्षलवाद आणि एकूण शहरी नक्षलवाद हे तुम्ही ठरवणार ना. यांच्याशी संबंध आहे. जसं संघटनांना बॅन केलं, जसं आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवरती PMLA कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, संबंध जोडले गेले बनावट पद्धतीनं, तोच जनसुरक्षा कायदा आहे. तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे आणि तुम्ही एवढे पोलीस पोचलेले आहात, खाकी वर्दीतले तुम्ही अतिरेकी पोचलेले आहात, खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे आहेत. ते कोणाचाही संबंध कोणाशी जोडतील हो. देवेंद्र फडणवीसांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जातं हे जेवढं त्यांना माहिती आहे, तेवढं माझ्यासारख्या माणसाला कधी सत्ता न भोगताही हे कसं राज्य करतायत हे सांगू शकतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.